वास्ते ना होईया गाईज. तुम्ही म्हणाल हे काय आहे तर जाणून घेऊया. तर सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेत कधी गंभीर आरोप प्रत्यारोप होतात, कधी जोरदार घोषणाबाजी होते. पण यावेळी जे घडलं ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण नीट यूजी पेपर लीक आणि अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयक 2026 यासारख्या अत्यंत गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना अचानक लोकसभेत जेनझीची भाषा ऐकायला मिळाली. डिलुलू, फोमो, MIA आणि क्लॉक इट असे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेले स्लँग्स थेट संसदेत घुमले. त्यामुळे राजकारणासोबतच सोशल मीडियावर सुद्धा याची जोरदार चर्चा रंगली आहे. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. लोकसभेत नीट यूजी पेपर लीक प्रकरण आणि नव्या अँटी पेपर लीक विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीका करण्यासाठी पारंपरिक राजकीय भाषेऐवजी जेनझी स्लँगचा वापर केलाय. त्यामुळे संपूर्ण चर्चेचं लक्ष या अनोख्या शब्दांकडे वेधलं गेलं. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांच्या आंदोलनावर टीका करत म्हटलं की जेनझीच्या भाषेत सांगायचं झालं तर विरोधक 37 दिवस MIA म्हणजेच मिसिंग इन ऍक्शन होते. त्यानंतर त्यांना फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट वाटू लागलं आणि ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनासाठी पोहोचले. शेवटी ते डिल्लुलू म्हणजेच भ्रमात जगू लागले की विद्यार्थीही त्यांच्या आंदोलनात सहभागी होतील. पण तसं काहीच घडलं नाही. सोबतच भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी सुद्धा जेनझी भाषेचा आधार घेत मोदी सरकारचं कौतुक केलं. काँग्रेसनं शिक्षण व्यवस्थेत मोठी पोकळी निर्माण केली होती, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळेत परिस्थिती ओळखत क्लॉक इट केलं आणि त्यावर ठोस उपाय म्हणून अँटी पेपर लीक कायदा आणल्याचं त्या म्हणाल्या. भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी सुद्धा विरोधकांवर निशाणा साधत ते डिलुलू असल्याचं म्हटलं. पेपर लीकच्या मुद्द्यावर देशातील तरुण हे विरोधकांसोबत आहेत हा त्यांचा मोठा गैरसमज असल्याचं ते म्हणाले. युवकांना केवळ आरोप प्रत्यारोप नको तर संपूर्ण व्यवस्थेचा सोर्स कोड बदलताना पाहायचा आहे आणि ते काम मोदी सरकार करत असल्याचा दावा त्यांनी केला. यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सुद्धा जेनझीच्याच शैलीत उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, देशातील तरुणांची मनं जिंकायची असतील तर वेगवेगळ्या कॅमेरा अँगलमधून व्हिडिओ बनवून उपयोग नाही. कॅमेराचा अँगल बदलण्यापेक्षा पंतप्रधानांनी आपल्या मनाचा अँगल बदलण्याची गरज आहे. तसंच पेपर लीकमुळे विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय सरकारनं मान्य करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत जेनझी स्लँगच्या वापरावर आक्षेप घेतला. या शिक्षण व्यवस्थेशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असून ऑक्सफर्ड डिक्शनरीतून कोणाला किती शब्द येतात यावर चर्चा करण्याची ही वेळ नसल्याचं त्या म्हणाल्या. मात्र त्याच वेळी त्यांनी सुद्धा भाजपला टोला लगावत तुम्ही सुद्धा या डिलुलू मध्ये राहू नका की देशातील संपूर्ण तरुण तुमच्या पाठीशी उभा आहे असं सुनावलं. सोबतच काँग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी सुद्धा वास्ते गुना हुईया म्हणत जेनझी स्लँगचा वापर केला आणि तुम्हाला समजलं नसेल तर गुगल करा अशी गुगली सुद्धा टाकली. एकूणच काय तर नीट यूजी पेपर लीक सारख्या गंभीर मुद्द्यांवर चर्चा होत असताना लोकसभेत जेनझी स्लँग्सची एंट्री झाल्यानं संसदेतलं वातावरण काही काळ तरी हलकं फुलकं झालं. पण या शब्दयुद्धामागे शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचं भविष्य आणि पेपर लीक रोखण्यासाठीच्या नव्या कायद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधले राजकीय संघर्ष मात्र तितकाच तीव्र असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. आता वास्ते गुना होईयाचा अर्थ तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही सुद्धा तो गुगल करा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.